राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या सर्वत्र सुरू झालेल्या आहे आणि आता आपण भोकरदन नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगर परिषदच्या हॉल समोर आलेलो आहोत। आपल्यासोबत माजी आमदार आहेत चंद्रकांतजी दानवे। साहेब काय सांगाल, आता किती उमेदवाराचे तुम्ही नामनिर्देश अर्ज दाखल केलेले? आमचं प्रभाग 1 पासून तर 10 पर्यंत अत्यंत या शहराला स्वच्छ, निर्मळ आणि भयभीत जे आता आहे ते पूर्ण चांगलं करण्यासाठी 1 ते 10 प्रभागापर्यंत सगळे उमेदवार आणि नगराध्यक्षाचा सुद्धा उमेदवार आम्ही अत्यंत जनतेतून सगळ्या जनतेला चालणारा असा उमेदवार दिलेला आहे। बरं, पहिला विषय असा की आघाडीमध्ये युती होणार या संदर्भात काँग्रेस असेल आणि तुमचा पक्ष असेल, दोघांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे असं बोललं जाते। मात्र आघाडीचा काय निर्णय झाला? आता तर फॉर्म भरले, त्यांनी त्यांचे भरले, आम्ही आमचे भरले, तिघा पक्षाने 3 फॉर्म भरलेले। पण जर झालं तर आज संध्याकाळपर्यंत पुन्हा आघाडीसाठी चंद्रकांत दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तुतारी या नावानं आम्ही एकत्र बसायला तयार आहोत। जर हा निर्णय झाला नाही तर? हा निर्णय नाही झाला तर लोकशाही पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे सगळ्याला स्वतंत्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीनं लढायला तयार आहे। महाविकास आघाडीमध्ये गट पडले तर पुढच्या पक्ष प्रतिस्पर्धी विरोधी पक्ष आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जाणार नाही का? अजिबात नाही। हा शहरच असा सेक्युलर विचाराचं शहर आहे। मागच्या वेळेस आम्ही तिघं एकत्र लढलो, त्यामध्ये 350 मतांना माझा उमेदवार नगराध्यक्ष पडलेला आहे। यावेळेस मला सगळ्या वार्डामध्ये अत्यंत पॉवरफुल, चांगले आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे उमेदवार मिळालेले। अशी देखील चर्चा होतीये की महाविकास आघाडीमध्ये युती करण्यासंदर्भात फक्त बोलल्या जाते, मात्र युती करायची नाही, दोन्ही पक्षाने ठरवल्याचं अशी देखील चर्चा। तर तसं बघितलं तर माननीय खासदार कल्याणराव काळे असतील, राजाभाऊ असतील, मी असेल आणि ते आमचे खालचे सगळे मग आमच्या शहरातले यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आणि त्यांची 1 to 1 सुद्धा 10 म्हणजे 20 नगरसेवकाची चर्चा दोघांशी झालेली आहे। नगराध्यक्ष पदावरून थोडा वाद आहे की वरचं नगराध्यक्ष पद हे तुतारीला सोडावा, यासाठी ते मागणी केलेली, ते सोडायला तयार नसल्यामुळे ही युती पुढे लांबते। आपण जर पाहिलं तर हे होते भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांतजी दानवे यांनी सांगितलंय की आम्ही युती करण्यास तयार आहे। जर असं नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट स्वतंत्र लढणार असल्याचं देखील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सोनाजी जोगदंडे, Story.com, जालना।